कालच परवा आमच्या शिवसेना नेत्या उपनेत्यांच्या बैठका झाल्या. त्यामध्ये आम्हाला असं समजलं आता हे इलेक्शन डिक्लेअर केलं आहे कोर्टाने, चांगला संदेश दिला. त्यासाठी परवा मिटिंग केली. आज चांगल्या बैठकीला सगळेचे सगळे पदाधिकारी उपस्थित होते, शहराचे होते, चांगल्या पद्धतीने होते. आणि सगळ्यांना आदेश दिले आहेत की आता निवडणुका लागतील. ह्या आजच्या ज्या होणाऱ्या निवडणुका आहेत ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत, म्हणून सगळ्यांनी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हा म्हणून सांगायला आलेलो. पण बैठक चांगली झाली. नाही, अंतर्गत असं नाही. आता मगाशी मला दोघा तिघांनी, आता तुम्ही पण तिथे होता, आता तुमच्यापासून काय लपून चालणार नाही. पण काय पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की वरच्या जे पदाधिकारी आहेत त्यांनी आपसात ताळमेळ व्यवस्थित ठेवला तर आम्ही सगळे शिवसैनिक चांगल्या आदेशाने आणि आदेश पाळणारे शिवसैनिक आहेत, आदरणीय पक्षप्रमुखांचा आदेश पाळणारे शिवसैनिक आहेत. पक्ष फोडाफोडीचे राजकारण आपल्या देशातच आले. चंद्रशेखर बावनकुळे काँग्रेस फोडा असं म्हणतात. मात्र या अंतर्गत शिवसेनेच्या आणखी काही फोडाफोडीचे होणार असं काय? आमच्याकडचे आता तुम्हाला दिसलेत कट्टर म्हणजे कट्टर शिवसैनिक सगळेच्या सगळे जाग्यावर आहेत. ज्यांना शिवसेनेने मोठं केलं घेतलं जवळपास, आता मगाशी के पी पाटलाचं उदाहरण सांगितलं तुम्हाला, आलेत गेलेत आणि तसेच घेत जाणारे आहेत. बाकी शिवसेनेची उद्धव साहेबांची आणि बाळासाहेबांची जे शिवसैनिक आहेत ते सगळेच्या सगळे जाग्यावर आहेत. भारताने जो पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला तो पुरेसा आहे का की अजून याचं प्रत्युत्तर प्रखरपणे देणे गरजेचं आहे? नाही, आधी केलं ते आपल्या जवानांचं खरोखर कौतुक आहे आणि त्या कौतुकाच्यासाठी आता आम्ही कावळा नाक्याजवळ आता पेढे वाटप करणारच आहोत. पण हे करायलाच पाहिजे. पाकिस्तानला हा धडा चांगल्या पद्धतीने शिकवलाच गेला पाहिजे. जी ताळमेळ करतात, आता विचार गेलेले पर्यटक गेले, त्यांना मारून काय मिळालं त्यांना काय अतिरेक्यांना, ते दाखवायचं असतं तर. पण याच्यापेक्षा मोठा चांगला झटका पाकिस्तानला द्यायलाच पाहिजे आणि दिला गेलाच पाहिजे. आणि आमचे भारतीय जवान हे त्यावर देतील याबद्दल आम्हाला जरासुद्धा शंका नाही आहे. गोकुळ सोबत गो कूल.